संसदेच्या सुरक्षेवर चर्चा करा यावरून झालेल्या वादामध्ये आधी निलंबन झालं आणि त्यानंतर आता उपराष्ट्रपतींच्या मिमिक्रीवरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। संसदेची सुरक्षा, त्यानंतर झालेलं विरोधक खासदारांचं निलंबन आणि आता उपराष्ट्रपतींच्या मिमिक्रीवरून वाद रंगतोय। याआधी सुद्धा अनेक विरोधक आणि उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांच्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शाब्दिक वाद रंगला। संसदेत शिरून ज्या लोकांनी घोषणाबाजी केली त्यावरून सखोल चर्चा व्हावी, त्यावर गृहमंत्री अमित शहांनी उत्तर द्यावं यासाठी विरोधक अडून बसले। सरकारनं विरोधक गोंधळ घालत असल्याचं कारण देत 2 दिवसात 141 खासदारांना निलंबित केलं। निलंबित खासदार संसद परिसरात जमले त्या ठिकाणी तृणमूल काँग्रेसच्या कल्याण बॅनर्जींनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जयदीप धनखडांची नक्कल केली। ते कसे उभे राहतात, कसे बोलतात याची नक्कल सुरू असताना राहुल गांधींनी मोबाईलमध्ये त्याचं चित्रीकरण केलं। यावर सभागृहात स्वतः जयदीप धनखड यांनी विरोधकांच्या या कृतीवर टीका केली। आपको सब पता है, आपकी चुप्पी मेरे कानों में गूंज रही है, खड़गे जी की चुप्पी मेरे कानों में गूंज रही है। वो लीडर ऑफ अपोजिशन है, वीडियोग्राफी कर आनंद लेता है, एम्पलीफाई करता है। ये संस्कार है क्या अपने? यहां तक इस तरह आ गया क्या? जगदीप धनखड़ की कितनी बेइज्जती करो मुझे कोई चिंता नहीं है, पर मैं ये बर्दाश्त कभी नहीं करूंगा कि मेरे पद की गरिमा मैं सुरक्षित नहीं रख पाया। इस सदन की गरिमा को सुरक्षित रखना मेरा काम है। मात्र सत्ताधारी निलंबनापासून लक्ष हटवण्यासाठीच हा मुद्दा पुढे करत आहेत। मिमिक्री हा गुन्हा नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे। काँग्रेसच्या जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींनीही सभागृहात मिमिक्री केली होती त्याचा व्हिडिओ शेअर करत भाजपला उत्तर दिलं। जेव्हा सभागृहात राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना मिठी मारली होती तेव्हा मोदींनी केलेल्या मिमिक्रीचा व्हिडिओ काँग्रेसच्या जयराम रमेश यांनी ट्विट केलाय। I'm a You're a lawyer, I'm a Mr. Nariman is not a good lawyer. How many cases you know? I've done in Supreme Court. I've done in Supreme Court. Lawyer, I get. What's understand? Sorry, my spine is so straight. उठो उठो उठो। कैसे आंख खोली जा रही है, कैसे बंद की जा रही है, इतनी जल्दबाजी क्या है? दरम्यान उपराष्ट्रपती जयदीप धनखड आणि काँग्रेस यांच्यातला हा वाद पहिला नाहीये। काही दिवसांपूर्वीच काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी हा व्हिडिओ ट्विट केला होता। या व्हिडिओनंतर उपराष्ट्रपतींनी आपल्या पदाची मर्यादा राखायला हवी म्हणून हा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यावरूनही जयदीप धनखड यांनी सभागृहात भाष्य केलं होतं। नहीं ऑनरेबल मेंबर्स, मुझे आजकल ये भी देखना पड़ रहा है कितना झुकूं, किसके सामने झुकूं, फोटोग्राफर कहां। संसदेत प्रवेश करत काही तरुणांनी घोषणा दिल्या। 2 जणांनी संसदेची सुरक्षा भेदली। प्रेक्षक गॅलरीतून लोकसभा सभागृहात उड्याही टाकल्या। त्यानंतर धुराचे कॅन्डलही पेटवले। आणि सरकारवर हुकुमशाहीचा आरोप करत घोषणाबाजीही केली। त्यावरूनच संसदेची सुरक्षा कशी काय भेदली गेली यावर सरकारने उत्तर द्यावं अशी मागणी विरोधक करत आहेत। सरकार म्हणते की विरोधकांकडून मर्यादेचा भंग होतोय। विरोधक म्हणतात की संसद सुरक्षेवर गृहमंत्र्यांनी बोलावं।
सरकारचा दावा आहे की विरोधकांकडून मुद्दाम कामकाजात अडथळा आणला जातोय. विरोधकांचं मत आहे की संसदेची सुरक्षा भेदणं हा गंभीर विषय असल्यानं चर्चा गरजेची आहे. सरकार म्हणतंय की चर्चेचा निर्णय होईल. सध्या चौकशी मात्र तो स्पीकर ठरवतील. विरोधक म्हणतायत की सरकार चर्चेपासून पळ काढतंय. यावरूनच लोकसभा आणि राज्यसभा मिळून विरोधकांच्या 141 खासदारांना निलंबित करण्यात आले. लोकसभा युपीएचे एकूण 133 खासदार आहेत. त्यापैकी 95 निलंबित झाल्यानं सभागृहातल्या सदस्यांची संख्या 38 इतकी उरली आहे. राज्यसभेत युपीएचे 95 खासदार आहेत. त्यापैकी 46 निलंबित झाल्यामुळे सभागृहात जाणाऱ्या सदस्यांची संख्या एकूण 50 राहिली आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.